जनरली सांगितलं जातं की राहू महादशा वाईट आहे, शनी महादशा वाईट आहे, असं नाही आहे. राहू महादशेमध्ये कित्येक लोकांनी त्यांच्या करिअरची उंची गाठलेली आहे. एखाद्या पत्रिकेमध्ये मंगळ खूप चांगला असला तर अशी व्यक्ती मेडिसिनसाठी मेडिकलसाठी खूप एकदम परफेक्ट आहे. बिकॉज असेच दोन लोक एकमेकांबरोबर येतात की ज्यांच्या दोघांच्या याच्यामध्ये लग्न एकत्र लिहिलेली आहे, डिवोर्स एकत्र लिहिलेले आहेत. बरेचदा असं मेसेज येतो की अजिबात ध्यानीमानी नव्हतं आणि आम्ही घर बुक केलं. तुम्ही सांगितलं होतं आम्हाला की आमचं घर बुक होणार आहे. विच वॉज शुक्र, बुध, रवी, चंद्र असे जर ग्रह तुमच्या 4th हाऊसमध्ये असले तर डेफिनेटली तो तुम्हाला एक चांगली प्रॉपर्टी देणार, मोठी प्रॉपर्टी देणार. पण लग्न टिकत नाही बऱ्यापैकी. बिलकुल. तर ते कशामुळे होतंय आणि डिवोर्सचे योग असतील किंवा नंतर संततीचं सुख असेल की ते मिळत नाही. आजकाल बरेच इश्यू आहेत, तर ते कशामुळे होतं? तर संततिकारक गुरु त्याच्यावरती जर शनी महाराजांची दृष्टी असेल, संततीला डिले होणार. संततिकारक गुरु आणि त्याच्याबरोबर राहू असेल, संततीला डिले होणार. या 1-1.25 वर्षाच्या पिरियड ऑफ टाईममध्ये तुम्हाला डेफिनेटली बाळ होणार आहे. मग जर तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही आत्ता नका घेऊ. कळत नाही की घर घेणं होईल, कधी होईल, काय, तर त्यांना तुम्ही मदत करू शकता ते KP ॲस्ट्रॉलॉजी. खूप शांती, खूप कर्मकांड करण्याच्या याच्यामध्ये नाही आहे. जसं म्हटलं की जी घटना घडणार आहे ती घडणारच आहे. डॉक्टर होण्यापर्यंत, एक IAS ऑफिसर होण्यापर्यंत सगळ्यांसाठी पत्रिकेतलं 10वं स्थान, स्पेशली कर्मासाठी. ओके. आता KP ॲस्ट्रॉलॉजीच्या मदतीने आपण असं डिफाईन करू शकतो, सांगू शकतो की समोरच्याला कधी नोकरी लागेल किंवा त्याचे योग कधी